नमस्कार मंडळी. वात्र टाईममध्ये आपलं सहर्ष स्वागत. मी संजीव शाळगावकर. महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं काय चाललंय हे आता डोक्यापलीकडं निघालंय बरं का. महायुतीचे घटक पक्ष असलेले तिन्ही पक्ष आणि त्यांचे नेते भरकटल्यासारखं का वागतायत मुळीचं समजत नाही. वरवर सगळे सांगतात महायुती भक्कम आहे, पण राष्ट्रवादीचे अजितदादा पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये सवता उभा करतात. एवढेच नव्हे तर भाजपावर बेछूट आरोप करतात. भाजपाचे मंत्री गणेश नाईक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर वाटेल ते आरोप करतात. तिकडं डोंबिवली, कल्याण किंवा अंबरनाथमध्ये एकनाथ शिंदेंचे कार्यकर्ते भाजपावर तुटून पडतात, मारहाण करतात, हल्ले करतात. तिन्ही पक्षांचे नेते आणि तिन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकमेकांना नेहमी पाण्यात का पाहतात हे समजत नाही. दुसरीकडं नेते मात्र आमची महायुती कधी तुटणार नाही, ती भक्कम आहे असं अगदी ठासून सांगतात. हे असं का याचं उत्तर मिळत नाही बरं का. हे सगळं मतदारांना भुलवण्यासाठी आणि सत्तेच्या खुर्चीसाठी आहे, हा खरा प्रश्न आहे. हाच आपल्या आजच्या वात्रटिकेचा विषय आणि वात्रटिकेचं शीर्षक आहे बाले किल्ल्यांवर चढाई, लुटूपुटूची लढाई. बाले किल्ल्यांवर चढाई, लुटूपुटूची लढाई. ऐका तर. फडणवीस शिंदे दादांचं नक्की काय चाललंय? फडणवीस शिंदे दादांचं नक्की काय चाललंय? थेट वार, शाब्दिक प्रहार, साऱ्यांचं टेन्शन वाढलंय. बोलताना गळ्यात गळे, पाठ फिरली की भांडणं. बोलताना गळ्यात गळे, पाठ फिरली की भांडणं. कधी कधी मनात साठलेलं चव्हाट्यावर सांडणं. एकमेकांच्या बालेकिल्ल्यांवर सतत दावे करतात. एकमेकांच्या बालेकिल्ल्यांवर सतत दावे करतात. कार्यकर्तेही चाकू तलवारी फिरवून फुकट मरतात. वेळ पडली तर विरोधात जाहिरातीही छापतात. ऐका, वेळ पडली तर विरोधात जाहिरातीही छापतात. बैठका घेऊन स्वतःच्याच कार्यकर्त्यांना छापतात. संबंध ताणतात. महायुती नेहमी अभेद्य म्हणतात. संबंध ताणतात. महायुती नेहमी अभेद्य म्हणतात. एकमेकांच्या मर्यादा, रागरंग नक्कीच जाणतात. विरोधकांप्रमाणे कार्यकर्त्यांना रोज रोज खेळवतात. विरोधकांना खेळवणं एक वेळ मान्य, पण आता विरोधकांप्रमाणे कार्यकर्त्यांना रोज रोज खेळवतात. सगळ्यांचं येड पळवून सत्तेच्या खुर्च्या मिळवतात. तर मंडळी, ही होती आजची माझी वात्रटिका. नेहमीप्रमाणे लाईक करा, मित्रांना इतर ग्रुप्सवर शेअर करा आणि मुख्य सगळ्यांना सबस्क्राईब करायला सांगा. चला तर उद्या भेटूया. मनापासून धन्यवाद.